फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आज आपण चेहरा फेअरनेस व्हावा किंवा स्किन आपली फेअर व्हावी, चांगला ग्लो यावा यासाठी आपण कोणत्या कोणत्या टिप्स फॉलो करू शकतो आणि कोणती होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो, प्रोफेशनल ट्रीटमेंट कोणती घेऊ शकतो, तर आज आपण पाहणार आहोत. तर स्किन फेअरनेसमध्ये सगळ्यात पहिलं येतं तर स्किन केअर रुटीन. त्या स्किन केअर रुटीनमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला आपला चेहरा सगळ्यात पहिलं म्हटलं तर 2 वेळा स्वच्छ धुवायचा आहे, वॉश करायचा आहे. मग त्यामध्ये तुम्ही फेसवॉश वापरू शकता. तुम्हाला जे स्किन प्रोडक्ट सूट होतात हे तुम्ही वापरू शकतात. दुसरं म्हटलं तर टोनिंगमध्ये तुम्ही रोज वॉटर वापरू शकता किंवा विच हॅझल वापरू शकता. यानुसार तुमचं टोनिंग वाढू शकतं. मॉइश्चरायझर करायचं असेल तर सकाळी तुम्ही मॉइश्चराईज करू शकता तुमच्या स्किनला आणि रात्रीसुद्धा मॉइश्चरायझर करू शकता. पण मॉइश्चरायझर हे विटॅमिन सी आणि नायसिनामाइडने रिच युक्त असावं. सनस्क्रीन आपण जर वापरायचं म्हटलं तर ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन असावं. कमीत कमी त्याचा SPF 30 असावा. त्याबरोबरच एक्सफोलिएशनमध्ये आपण बघितलं तर एक्सफोलिएशन कमीत कमी आठवड्यातून 1दा किंवा 2दा करू शकतो आपण. दुसरं आपण स्किन फेअरनेसमध्ये पाहिलं तर नॅचरल रेमेडीज आहेत. मग आपण लेमन ज्यूस वापरू शकतो. मग तो आपण जिथे जिथे डार्क स्किन आहे तिथे सुद्धा लावू शकतो किंवा आपण डाएटमध्ये सुद्धा वॉटर बरोबर लेमन ज्यूस घेऊ सुद्धा शकतो. दुसरं टर्मरिक पेस्ट आहे, तर ही आपण दुधामध्ये किंवा मधामध्ये मिक्स करून आपण चेहऱ्यावर ॲप्लाय करू शकतो किंवा जिथे जिथे डार्क स्पॉट आहेत तिथं आपण लावू शकतो. ॲलोवेरा जेलसुद्धा आहे. पपया पल्पसुद्धा आहे. पपया आपण आहारामध्ये सुद्धा इन्व्हॉल्व करू शकतो किंवा स्किनवर सुद्धा ॲप्लाय करू शकतो. दह्याचा सुद्धा आपल्याला आहारामध्ये समावेश करायचा आहे. त्याबरोबरच आपण खाऊ सुद्धा शकतो किंवा चेहऱ्यावर ॲप्लाय करू शकतो किंवा स्किनवरती ॲप्लाय करू शकतो. लाईफस्टाईल, थर्ड पॉईंट आपण पाहिला तर लाईफस्टाईल चेंजेसमध्ये सगळ्यात पहिला येतं डाएटमध्ये बॅलन्स डाएट आपल्याला ठेवायचं आहे. हायड्रेशन म्हणजे आपल्याला भरपूर पाणी प्यायचं आहे जेणेकरून आपली पूर्ण स्किन ही हायड्रेटेड राहावी. झोप आपली 7 ते 8 किंवा 9 तासांची असायला हवी. गाढ झोप पाहिजे आपल्याला. एक्सरसाइज सकाळी किंवा संध्याकाळी आपण दोन्ही टाईम एक्सरसाइज करू शकतो. योगा करू शकतो, सायकलिंग करू शकतो. त्याबरोबरच आपण वॉकिंग करू शकतो, स्विमिंग करू शकतो. एक्सरसाइज खूप महत्त्वाचा एक पार्ट आहे. त्याबरोबरच आपण स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी योगा करू शकतो आणि प्रोफेशनल ट्रीटमेंटमध्ये आपण पाहिलं तर मग होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्ही ही घेऊ शकता. सगळ्यात पहिलं मेडिसिन त्यामध्ये आपण पाहिलं तर बर्बेरीज ॲक्वी मदर टिंचर 30 ml आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण गुलाबजल 30 ml टाकू शकतो आणि हे मिक्स करून आपण सकाळी चेहऱ्यावर ॲप्लाय करू शकतो आणि संध्याकाळी सुद्धा चेहऱ्यावर ॲप्लाय करू शकतो. तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. दुसरं मेडिसिन आपण पाहिलं तर कॅलेंडुला ऑफिसिनालिस मदर टिंचरच आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण बर्बेरीज ॲक्वी मदर टिंचर आपण त्यामध्ये घ्यायचं आहे. हे 30 ml आणि हे 30 ml आणि त्यामध्ये 30 ml आपण गुलाब जेल मिक्स करून हे सुद्धा आपण चेहऱ्यावर किंवा स्किनवरती ॲप्लाय करू शकतो. तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊ जातो. बर्बेरीज ॲक्वी मदर टिंचर जे आहे सकाळी 15 थेंब आपण थोड्याशा पाण्यामध्ये पिऊ शकतो आणि संध्याकाळी 15 थेंब थोड्याशा पाण्यामध्ये आपण घेऊ शकतो. तर याने सुद्धा इंटरनल जे आहे डिटॉक्सिफिकेशन यामुळे होऊ शकतं. त्याबरोबरच आपण ग्लोईंग ब्युटी क्रीममध्ये जर आपण ऑइंटमेंटमध्ये पाहिलं तर ब्युटी क्रीम वापरू शकतो. ॲक्ने क्रीम आहेत, अँटी ॲक्ने फेसवॉश आहेत, या क्रीमसुद्धा आपण त्यामध्ये वापरू शकतो. मार्सगो क्रीमसुद्धा आहे, ही सुद्धा क्रीम आपण वापरू शकतो. खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. तर असेच वेगवेगळ्या टिप्स आणि वेगवेगळी होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्हाला पाहायची असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.